तर निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाहीत असं कोर्टानं स्पष्टीकरण दिलेलं आहे। निवडणुका या ईव्हीएम वरच होणार असल्याचं स्पष्टीकरण आता कोर्टाकडून देण्यात आल्याचं समजतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज जी सुनावणी पार पडली त्यामधून हा मोठा निर्णय समोर आलेला आहे आणि निवडणुका या ईव्हीएम वरच होणार असं सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलंय। निवडणुका या बॅलेट पेपरवर होणार नाहीत असं कोर्टानं म्हटलंय। आज जी सुनावणी झालेली होती त्या सुनावणीत हे स्पष्ट झालेलं आहे आणि या संदर्भात माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, कोर्टानं महत्त्वाचं हे स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळते। निवडणुका या बॅलेट पेपरवर होणार नाहीत असं त्यांनी म्हटलंय। गौरी, लोकशाहीचा महासंग्राम आपल्या देशामध्ये सुरू आहे। त्या दरम्यान ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली। सुनावणीमध्ये नक्की काय घडलं या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सर आहेत। सर, न्यायालयाने नक्की काय म्हटलेलं आहे, काही टेक्निकल बाबीत देखील भाष्य करण्यात आलेलं आहे, नक्की काय स्पष्टता व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनबद्दल आज आली आहे? बघा, सगळ्यात मोठी बातमी आपल्याला म्हणता येईल की आज मौखिकरित्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आपण परत बॅलेट पेपरवर जाऊ शकत नाही। म्हणजे ही जी याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी होती की इलेक्शन परत बॅलेट पेपरवर घेण्यात यावं, त्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हे अजिबात शक्य नाही आहे। सुप्रीम कोर्ट काय म्हणलंय की ईव्हीएमच्या प्रणालीमध्येच जर आपल्याला काही सुधारणा करता आल्या तर आपण ते बघू। तुम्हाला आठवत असेल, मागच्या आठवड्यात हे मॅटर रिझर्व्ह राखून ठेवलं गेलं होतं, पण आज कोर्टाला काही क्वेरी होत्या इलेक्शन कमिशनला, तर इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना आज 2 वाजता पाचारण करण्यात आलं आणि त्यांना काही गोष्टी विचारण्यात आल्या। त्यांना काय विचारण्यात आलं की मायक्रो कंट्रोलर हे कोणत्या युनिटमध्ये असतं। आता ईव्हीएम एक युनिट असतं, व्हीव्हीपॅट असतं आणि एक कंट्रोलिंग युनिट असतं। तर इलेक्शन कमिशनचे अधिकारी म्हणले तिन्ही ह्याच्यात मायक्रो कंट्रोलर असतं। मग त्यांची अशी विचारणा अजून कोर्टाने केली की सिम्बल लोडिंग युनिट, म्हणजे जेव्हा उमेदवार निश्चित होतात तेव्हा त्यांचं नाव, सिम्बल आणि अनुक्रमांक हा लोड केला जातो, तसे सिम्बल लोडिंग युनिट किती आहेत तुमच्याकडे? तर कोर्ट म्हणलं सिम्बल लोडिंग युनिट आमच्याकडे इलेक्शन कमिशन म्हणलं 4500च्या आसपास आहेत। तर कोर्ट म्हणलं ते आपण वाढवू शकतो का? तर ते म्हणले ते आम्ही विचारणा करतो इलेक्शन कमिशन म्हणून। मग अजून कोर्टाने विचारलं की तुम्ही किती दिवस ईव्हीएम मध्ये डेटा ठेवता? तर इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की 45 दिवस आम्ही डेटा ठेवतो, कारण जर निवडणूक याचिका तुम्हाला दाखल करायची असली कुठल्या उमेदवाराला तर इलेक्शन नंतर 45 दिवसाच्या आत ती याचिका दाखल करावी लागते। 46व्या दिवशी ते पूर्ण आम्ही डिलीट करून टाकतो। कोर्टाचं असंही म्हणणं होतं की जो प्रोग्राम, जो सिम्बल लोडिंग युनिटनी जो प्रोग्राम इन्स्टॉल केला जातो त्याचं नंतर काय होतं? इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की जो प्रोग्राम इन्स्टॉल केला जातो केबल मार्फत, तो आत गेल्या गेल्या त्याचं काम संपल्यावर तो आपोआप बर्न होतो, म्हणजे कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये तो नील होऊन जातो। त्यामुळे ह्याच्यात काही शक्यताच नाहीये टॅम्परिंगची। तरी प्रशांत भूषणांचं म्हणणं होतं। शिवाजी, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।